ज्यांनी आदिवासी खेळाडूचं एक वेगळं स्थान निर्माण करण्यास भाग पाडले, असा आमचा छोटा बंधू कैलासवासी आकाश मॅन फ्रॉम मोहपाडा, याला या व्यासपीठाच्या माध्यमातून मी त्याचा दादा डीएन उर्फ धनंजय पवार, सर्व समस्त क्रिकेटपटूंच्या तर्फे एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। जिथपर्यंत हे क्रिकेट चालू राहील तिथपर्यंत आकाश याचं नाव आदराने घेतलं जाईल, परंतु त्याही पुढे जाऊन आपणास या व्यासपीठाच्या माध्यमातून सूचना करत असेल की आपलं जे वर्तन, काळ कितीही खराब असू द्या, परिस्थिती कितीही वाईट असू द्या, परंतु त्या परिस्थिती सोबत झगडायचं बळ आपण राखलं पाहिजे। आपल्याला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, योग्य प्रकारे आपण काम करू शकतो, हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे मित्रांनो। त्यामुळे कोणत्याही वाईट घटनेला, कोणत्याही वाईट परिस्थितीला भिवून न जाता, डगमगून न जाता तुम्ही हे आपलं सुंदर आयुष्य जगलं पाहिजे। वळतोय सामन्याकडे आणि सुरेख फटका, 1 बाउन्स। यस, काही जबरदस्त क्षेत्ररक्षण, रवी एक धाव मिळवले आणि आता स्ट्राइक करेल मयूर। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदीप, एका षटकात 3 गडी बाद केले, तर आमचे छोटे बंधू मनोज झोरे यांच्या मार्फत 3 विकेट साठी 500 रुपये। यावेळेला पुन्हा एकदा त्या दिशेला प्रोटेक्शन आहे, खंदा क्षेत्ररक्षक आहे। पहिल्या चेंडूवर त्यांनी आपल्या क्षेत्ररक्षणाची कमाल दाखवले। एक फलंदाज नेहमी अपयशी ठरू शकतो, एक गोलंदाज अपयशी ठरू शकतो, परंतु एक चांगला क्षेत्ररक्षक, ज्या क्षेत्ररक्षणाच्या बळावर तुम्ही खूप धावा वाचू शकतात, असे चांगले क्षेत्ररक्षक असणे खूप गरजेचं आहे। यस, आताचा डॉट चेंडू आणि ते नंदू थोडस ढिसाळ क्षेत्ररक्षक नसेल या संघात, तर नंदू त्यांना कॅच वर तुम्ही ठेवा, एकही झेल ते सोडणार नाहीत, परंतु ती ग्राउंड फील्डिंग जी आहे त्या ग्राउंड फील्डिंग मध्ये थोडी त्यांची, कारण त्यांचा तो मूव्ह ऑन आहे, त्यांची जी शरीरयष्टी आहे ती थोडीशी पटकन रिफ्लेक्ट न होणारी आहे। त्यामुळे निश्चितच हा चौकार जरी गेला असला तरी चौकार वाचवण्याची संधी होती। तिथे चाणाक्ष क्षेत्ररक्षक असता त्यांनी कदाचित हा झेल बनवण्याचा प्रयत्न केला होता, तेच मी आता सांगत होतो। 4 चेंडू नंतर धाव फलकावर धावा 6। या क्या बात है, इट इज अ क्लास। रवी बागमारे आपला क्लास दाखवताना दुसरा चौकार बॅक टू बॅक। जसं विकेट साठी पारितोषिक लावलंय तसं चौकार षटकारांसाठी सोमू यांनी सुद्धा पारितोषिक लावावं असं आमची अपेक्षा आहे, कारण आपण पाहिलं तर आपल्या खेळाडूंचं मनोधैर्य वाचवताना, वाढवताना यशवंत पवार आणि मनोज झोरे दिसतायत, परंतु थोडं खेल अभी तो शुरू हुआ है दादा, थोड़ी देर बाद हम अपनी चाल चलेंगे असं सांगताना सोमनाथ वाघमारे आपल्याला दिसतायत। धावफलक जाऊन पोहोचलाय 10च्या घरात। आणि हा झेल होणार नाही, 1 धाव। आय थिंक षटक संपलं असेल। एका षटकानंतर धावफलकावर धावा 11। चांगलं षटक मानावं लागेल, कारण जिथे आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप मार पडतो गोलंदाजांना, तिथे या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे। पॉइंटच्या डोक्यावरून एक सुरेख फटका लगावला गेला, तर बाकी मात्र या गोलंदाजांनी चकवून ठेवलं होतं फलंदाजांना, आणि अशा प्रकारे धावफलक जाऊन पोहोचलाय 11च्या घरात। अजूनही एकही गडी बाद नाही, जमेची बाजू। सर्व कर्णधारांना, संघ मालकांना विनंती असेल, अंतिम क्षणात समान गुण झाले तर आपले विकेट्स काउंट होणार आहेत,
त्यामुळे तो एक मोठा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे। त्या पद्धतीचं पुन्हा एकदा आयोजकांवर दबाव न टाकता, कारण सुरुवातीला त्या सूचना आपल्याला दिलेल्या आहेत, पंचांचा निर्णय जो असेल तो अंतिम असेल। आणि एका संघाला एकच रिव्ह्यू असेल, मग तो तुम्ही कुठे वापरायचा, कसा वापरायचा हे तुम्ही ठरवायचं आहे। रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर पुन्हा रिव्ह्यू मिळेल, अन्यथा रिव्ह्यू मिळणार नाही। यस विजय, मॅन फ्रॉम कलोते, आयकॉन खेळाडूच्या भूमिकेत। या अतिरिक्त खांद्याचा वापर, शरीरयष्टी आपण पाहिली तर मजबूत शरीरयष्टी, आणि द मास्टर माइंड आदिवासी प्रीमियर लीग चे अध्यक्ष अनिल इरवा साहेब, इथे आपण त्यांना यष्टी रक्षकाच्या भूमिकेत पाहतोय। पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, नाईस बॉलिंग। विचार करायला भाग पाडलंय या दोन चेंडूवर। खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला जास्ती उंची नाही, डिप करणारा लोवर फुल टॉस, सुरेख दोन चेंडू, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी। मयूर इथून हात खोलणार का? हा फुलटॉस चेंडू होता, खणखणीत दणदणीत चौका, स्ट्रेट ऑन द ग्राउंड, सेफेस्ट शॉट इन द क्रिकेट। डीजे क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाली होती। एका धावेने संघाच्या खात्यात भर पडते। धाव फलक जाऊन पोहोचलाय 18च्या घरात। या वेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्या टाकण्याचा, वारंवार यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय, प्रयत्न फसतोय, मोठा षटकार येतोय रवी याच्या बॅट मधून। 24 धावा पाहतोय आपण धाव फलकावर। अद्यापपर्यंत 13 धावा आल्या या षटकात। षटक संपलंय। घ्यायचे आहे ना रन? यस, 22च्या स्वरूपात एक रन, 2 षटकानंतर धाव फलकावर धाबा 25। पहिल्या षटकात 11, या षटकात 14। एक 22च्या स्वरूपात ही धाव आले। मयूर खेळतोय अद्यापर्यंत 7 धावेंवर, रवी खेळतोय अद्यापर्यंत 17 धावा, आणि एक 22च्या स्वरूपात। अशा प्रकारे कंट्रोल गोलंदाजी। अद्यापर्यंत एकही स्क्वेअर चेंडू टाकला गेला नाही। 25। आता इथून मात्र हात खोलले जाणार, कारण 2 षटक एकही विकेट गेलेली नाही। तिसरं षटक हाताळताना नवीन गोलंदाज आपण पाहतोय, नागेश उगडा, द ग्रेट नागेश उगडा। कर्जत प्रीमियर लीग मध्ये अतिशय दिमागदार गोलंदाजी या नागेश उगडा याच्याकडून मॅन फ्रॉम पळसदरी आपण पाहतोय। आणि पहिल्या दिवसामध्ये आमचे छोटे बंधू द चॅम्प हे नवोदित क्रिकेटपटूंमध्ये एक सर्वात शांत संयमी असा खेळाडू शुभम नाईक याला आपण पाहतोय। पहिल्या दिवसात त्यांचा संघ सुपर 8 मध्ये दिमाखात गेलाय। काल मोहन पारधी, सुनील मुकणे,
शेखर कातकरी यांचा खुशी 11 हा संघ. हा फुलटा चेंडू होता, फायदा उचलता आला नाही. दोन्ही खराब चेंडू होते. 28 धावा. 2 झाले बॉल. 3 धावा निघाल्यात. पहिल्या चेंडूवर 2 धावा, या चेंडूवर 1 धाव. एक घेतले. ओके सॉरी. 27 धावा झाल्यात. दोन्ही खराब चेंडू होते, फुलटॉस चेंडू होते, फायदा उचलता आला नाही. हा मात्र चेंडू जाणार का? सोपा झेल आहे. राजू उघडा कोणती चुकी करत नाही. सेफेस्ट शॉट, सेफेस्ट हँड. वर्णे ठाकूरवाडीचा खेळाडू मिड विकेट मध्ये सोपा झेल टिपतोय. रवी याच्या छोट्याशा पारीचा इथे अंत होतोय. जातोय 17 धावांवर होतोय बाद आणि पहिला गडी मिळतोय नागेश उघडा यांना. षटक चांगलं टाकलंय. 3 चेंडू मात्र 2च धावा दिल्यात. नवीन फलंदाज सचिन सांगडे. सचिन आणि हा सुद्धा झेल आहे. राजू चुकी करतील का वाटत नाही, परंतु यस राजू नाही, तिकडे नवीन क्षेत्ररक्षक आहे आर्यन. इथे तिसरा गडी बाद करून मनोज झोरे यांचं पारितोषिक पटकावणार का नागेश उघडा? 2 चेंडू हातामध्ये आहेत. शिवाय त्याने विकेट हॅट्रिक घेतली तर संघ मालक यशवंत पवार यांच्याकडून 201 रुपये सुद्धा मिळतील. आणि मनोज झोरे यांचं हे मनोधरी आपण पाहतोय वाढवण्याचं काम केलं जातंय. उंची गाठेला चेंडू नागेश उघडा ऑन द हॅट्रिक. हा झेल टिपून हॅट्रिक सोडले. काय यार काय करताय तुम्ही? संघ मालकांनी खिशात हात घातले होते. यस विजय सांगताय चांगला ट्राय केला, परंतु त्या फलंदाजाने धावा मिळवू नयेत ही अपेक्षा. परंतु षटक अप्रतिम. शेवटचा चेंडू टाकून हा पुन्हा फुलटॉस. मला नाही वाटत हा चेंडू अडेल. विजय छोट्या चणीचा एसटी क्षेत्ररक्षक डायरेक्ट चेंडूवर आले असते तर कुठेतरी चेंडू अंगाला वगैरे अडला असता. 3 षटकांचा खेळ संपतोय. धाव फलक जाऊन पोहोचतोय 32च्या घरात डीजे मास्टर.
गोलंदाज ओळखीचा दिसतोय चांगलाच. योगेश निरगुडा आहेत का? मॅन फ्रॉम कोंबळवाडी, गोल्डन हँड. चांगली टीम जमवलंय. योगेश, मोहन पारदी यांचे खंदे साथीदार. क्या बात आहे. खोलो टप्प्याचा चेंडू आणि गोटी नेम. डायरेक्ट हिट होता. घेऊ शकता एक रिव्ह्यू मिळेल. सक्सेसफुल झाला तर बघा टेक्निकल मध्ये रनआउट साठी. प्लीज सॉफ्ट सिग्नल पंचांनीच द्यायचं आहे थोडस, कारण फलंदाज इथे दिसत नाही त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे इश्यू होतोय थोडासा. आय थिंक प्रोबॅबली सगळे समजून घेतील. नाही, रिव्ह्यू राहील तुमचा, कारण त्याच्यामध्ये एवढं क्लॅरिटी दिस. ट्राय करूया, परंतु सॉफ्ट सिग्नल पंचांचा असेल, कारण एक कॅमेरा आहे. एक कॅमेरामध्ये जो अँगल आहे तो अँगल, कारण फलंदाज पिच वरून धावू शकत नाही, त्यामुळे जो कॅमेरामॅन आहे तो पिच कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, परंतु इकडे या बाजूने 100% कव्हर मिळेल आपल्याला हे सांगू शकत नाही. हा मात्र पुन्हा एकदा आता बाद होईल. काय एवढे विशेष कामगिरी, चांगले फटके घेतले होते, परंतु काही चांगली कामगिरी करता आली नाही मयूर यांना. त्यांच्या जी ताकद आहे ती ताकद इथे दाखवता आली नाही, कारण शेवटच्या षटकापर्यंत ते होते. केवळ त्यांच्या बॅट मधून 2 चौकार आले, त्यामुळे निश्चितच ते या खेळीवर तर नाराज असतील. चेंडूला जास्त गती देत नाही, फलंदाजाला सांगतोय तुम्ही तुमच्या ताकदीवर मारा. त्यामुळे एक चांगला मूव मी मानेन कर्णधाराचा, की योगेशांना त्यांनी पाचारण केलंय. क्या बात आहे. पुन्हा यस, आणि ते गोठीने मुकलाय. 2 धावा. तिन्ही चेंडू आपण पाहिले ना तर सुरेख टाकलेत गोलंदाजाने. कुठे थोडी 19-20 झाला असता तर ओव्हर पिच चेंडू होऊन मोठा फटका येण्याची सुवर्ण संधी होती. हा सुद्धा चेंडूने आउटसाइड एज घेतलाय आणि हिरवा साहेब कोणतीही चुकी करत नाही, केवळ एक धाव. अतिशय सुरेख षटक हाताळलंय. 4 चेंडू मात्र 4 धावा, ज्याची गरज होती. मात्र 36 धावा धाव फलकावर. 3 षटकात 32 धावा असल्यानंतर 51 धावांचं टार्गेट होतं. हा फुलटा चेंडू, खराब चेंडू, ज्याची आवश्यकता होती आकाश 11 या संघाला. तो खराब चेंडू इथे मिळतोय, येतोय दणदणीत षटकार.
डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. यस. चला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे कारण सहजरित्या चेंडूला सीमारेषेच्या पार धाडलं होतं. चेंडूमध्ये विशेष गती नव्हती. अतिरिक्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला गेला. यस, क्या बात आहे. षटक चांगलं हाताळलंय. 10 धावा दिल्यात. एकंदरीत धाव फलकावर धावा 42-43 धावांचं लक्ष्य.
अजून एक, ठीक आहे. 43 धावांचं लक्ष्य आहे. विजय आणि विजय पवार, विजय सावंत ना मनोज, यस विजय सावंत मॅन फ्रॉम कलोते आणि विजय वाघमारे मॅन फ्रॉम वेनगाव, सलामीची जोडी. दोन्ही फलंदाज अतिशय तगडे, एक तंत्रशुद्ध तर एक मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध. पाहूया 43 धावांचं आव्हान. त्याला अडचणीत आणणारा चेंडू फार कमी गोलंदाजांकडे आहे. खूप वर्ष या फलंदाजाला आपण जवळून पाहतोय. त्याला जर रोखायचं असेल तर ब्लॉक होल डिलिव्हरी, ब्लॉक होल डिलिव्हरी म्हणजे जे चिकट खेळाडू म्हणतात ना, त्यातील सगळे बॉल मीच खेळणार असं असतं त्याचं. हा षटकार, चौकार षटकार, क्या बात आहे. सामन्यातील हवा पहिल्या 2 चेंडूंवरच काढून टाकली जाणार का? पहिल्या बॉलला चौकार, दुसऱ्या बॉलला षटकार. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सुभाष. आणि या सामन्यासाठी उत्कृष्ट असे समालोचक आडोशी गावचे, ज्यांनी या कर्जत खालापूर प्रीमियर लीगचं ऑक्शन केलं, ते आदरणीय आकाश दादा देशमुख यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आल्यात सर्व खेळाडूंना, आयोजकांना. तर मी त्यांचं सहर्ष आभार व्यक्त करतो. यस, ह्याच्यात गती होती, अतिरिक्त गती. हा चेंडू टाकावा लागेल, कुठेतरी टायमिंग जुळला नाही पाहिजे विजय याचा. यावेळेला मात्र 2 चेंडू खराब टाकल्यानंतर सुभाष चांगलं कमबॅक करतोय. यानंतर तिसरा सामना रंगेल आजच्या दिवसातील. हा झेल टिपणं गरजेचं आहे. झेल टिपणार का? क्षेत्ररक्षक फंबल अगोदरच करत होता. मला वाटलं होतं की कुठेतरी चुकी होईल का. साक्षी 11 आणि हरिचंद्र 11. इथे साक्षी 11 आपला पहिला सामना खेळेल. हरिचंद्र 11 पहिल्या सामन्यात विजयी झालेले आहेत, ते आपला दुसरा सामना खेळतील. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल, हरिचंद्र 11 बनाम साक्षी 11 नाणेफेक करण्यासाठी आपण यायचं आहे. जिथे हा क्षेत्ररक्षक थोडासा फंबल करत होता, तिथेच वाटलं होतं की हा झेल त्याला घेता येईल की नाही याबद्दल साशंकता होती मनामध्ये, आणि ती मात्र इथे योग्य ठरले. विजय सावंत, ब्लॉक होल डिलिव्हरी, चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या 2 चेंडूवर धावा दिल्या होत्या 10, त्यानंतर 3 चेंडू पुढचे टाकले, त्यावर धावा आल्यात 1. शेवटचा चेंडू प्रगती पथावर. शेवटचा चेंडू आपण पाहतोय प्रगती पथावर, आणि मोठा हिट. षटकार, केवळ प्रेक्षकांची भूमिका. डीजे
Yes, एका षटकानंतर स्कोर कार्ड 17च्या घरात. आता मात्र यॉर्कर मॅन रवी हा चेंडू दिलाय भिरकावून. रवीचं स्वागत सुद्धा षटकाराने केलंय. विजय वाघमारे ते थांबण्याचं नाव घेत नाही. डीजे पुढील सामन्याचे मी शुभम नाईक यांना विनंती करतो या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. यस, आता मनोज झोरे काय आहे का नाही. 501 रुपये पुढचा षटकार लगावला तर. आणि यशवंत पवार यांच्याकडून 201. यस, क्या बात आहे. विजय वाघमारे थांबण्याचं नाव घेत नाही. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 29च्या घरात. मात्र 43 धावांचं आव्हान असताना 8 चेंडू मागेच 29 धावा पटकावल्यात. साक्षी 11 नाणेफेक जिंकले. अशोक बॅट फर्स्ट. यस, क्या बात आहे. जबरदस्त ऍथलेटिझम, सुरेख झेल. परंतु आपलं काम चोख पार पाडलंय. 29 धावा धाव फलकावर झाल्यात. अद्याप येणारे 15 चेंडू आणि केवळ 14 धावांची गरज. डीजे समीर 1 धाव मिळवली जाते. विजय वाघमारे 3 षटकार 1 चौकारांशी 7 चेंडूवर तब्बल 23 धावा आल्या. त्यांच्या माध्यमातून सुरेख 1 हँड मॅच खेचणं ज्याला म्हणतात ते त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 30च्या घरात. इथे मात्र आता चांगलं कमबॅक केलं जातंय. अजूनही या सामन्यामध्ये बरंच काही शिल्लक आहे. यालाच तर क्रिकेट म्हणतात. क्रिकेट इज द गेम ऑफ अनफॉर्च्युनेट. त्यामुळे निश्चितच पुढील प्रवास जो असेल तो सोपा नसेल येणाऱ्या संघांसाठी. बाद खेळाडू वृत्ती स्वतःच दाखवले. फलंदाजांनी सोडलंय मैदान. होतोय बाद. दुसरा गडी मात्र इथे काही आहे. मोपाडा एक्सप्रेस सिद्धार्थ पवार काहीतरी कमाल करणार का इथे. एखादं 1-2 रनचं षटक, मेडन षटक टाकण्याची करामत असणारा गोलंदाज आहे का आकाश 11 या संघाकडे. पाहूया. डीजे तोपर्यंत संधी
सिद्धार्थ यस, लेग स्टंपला पिच होणारा चेंडू, परंतु चुकी होते तिथे सोमू यांच्याकडून. बाद बाद दिलाय. तेरा धावांची गरज. 11 चेंडू 13 धावांची गरज. सामना फसणार का? सिद्धार्थ पवार इथे कमाल करणार का? बऱ्याच वेळा त्यांनी अशी कमाल केलेली आहे. हरिश्चंद्र 11ला क्षेत्ररक्षण करायचं आहे. सुरेख येणारे 11 चेंडू 13 धावांची गरज. क्या बात आहे. सामना फसणार का? यस, पुन्हा एकदा सज्ज. हा थोडा बाहेर जाणतोय गोलंदाज की चेंडू खराब होता, परंतु गती सुरेख आहे. टप्पा अतिशय योग्य पद्धतीत आहे. अशी गोलंदाजी झाली तर या सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल हे निश्चित. एकाने धावफलक वाढतोय 31 धावा. पुन्हा एकदा थोडा अतिरिक्त बाहेर. येणारे 10 चेंडू 11ची गरज. काय घडणार, काय बिघडणार? सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवायचे आहे ना आयोजक? यस, कारण विकेट्स काउंट आहे, त्यामुळे तो अजून एक मोठा प्रॉब्लेम. म्हणून आपण सरळ सामन्याचा निकालच लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. टिपायला पाहिजे होता झेल, टिपायला पाहिजे होता. कारण इथे आपण पाहिलं ना तर अशा कॅच चिपकतात. कॅच चिपकणं गरजेचं होतं, कारण गती आहे, अतिरिक्त गती आहे. या गतीने जबरदस्त गोलंदाजी केली जाते. 3 गडी बाद झालेत यांचे सुद्धा. धावा आल्या धावफलकावर 35. अजूनही 8 धावांची गरज. हा जबरदस्त फटका, क्रॅकिंग शॉट. पुन्हा एकदा 1 धाव. यस, 6 पाहिजेत. सॉरी, 6 धावांची गरज, कारण 2 वाईट टाकले होते. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. अनिल हिरवा, चेंडू फसलाय. झेल टिपायला, कारण विकेट काउंट होणार आहेत. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. विकेट्स मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, परंतु तो प्रयत्न होताना दिसत नाही. 39 धावा धावफलकावर, 4 धावांची गरज. कारण विकेट दिली होती अनिल हिरवा साहेबांनी. का अजूनही 3-3 सामने प्रत्येक संघाचे शिल्लक आहेत. लीग स्टेजची हीच मजा असते. कोणत्या क्षणाला आपण आतमध्ये जाऊ, कोणत्या क्षणाला बाहेर निघू. त्याच्यामुळे सर्वप्रथम पहिले 3 सामने जिंकण्याचा इरादा असतो प्रत्येक संघाचा. हा पुन्हा एकदा झेल. आता सिद्धार्थ टिपणार का?
आणि पुन्हा सोडलाय. आणि हिरवा साहेब इथं प्रॅक्टिस कॅच प्रॅक्टिस देताना दिसत आहेत. 40 धावा धाव फलकावर आणि 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावांची गरज. डीजे तीन धावांची गरज. यस येणारे 5 चेंडू 2 धावांची गरज. येणारे 5 चेंडू 2 धावांची गरज. काही घाई करण्याची ऍक्च्युअली तशी गरज दिसत नाही, परंतु चेंडू डॉट गेले तर मात्र निश्चितच काहीतरी चमत्कार या सामन्यामध्ये होईल. क्रिकेटचं नावच आहे चमत्कार. तो चमत्कार इथे होणार का? थोडस कडकडत्या उन्हात तापवायला लागेल आपल्या खेळाडूंना अजूनही. पुन्हा एकदा सुरेख निर्धाव चेंडू आणि फुकटची विकेट टाकणार का? फुकटची विकेट, काउंट होईल विकेट. चौथा गडी गारद होतोय. यस येणारे 4 चेंडू 2 धावांची गरज. अजूनही या सामन्यात बरच काही शिल्लक आहे असं मयूर आणि ही टीम सांगते. लगेच हरिचंद्र 11 ने आपल्या प्लेइंग 11 सहित मैदानात जायचं आहे. आणि चांगलं क्षेत्ररक्षण करणं. सचिन तिथे थोडी चुकी करतोय. मला वाटतं लीग सामन्यांमध्ये थोडीशी दमछाक होताना दिसते काही खेळाडूंची. ग्रामीण क्रिकेटमध्ये ते खूप जबरदस्त कामगिरी करतात. मॅच इज टाय. 3 चेंडू 1 धावेची गरज. इथून हर्ष विजय 11 संघ हरणार तर नाही, परंतु सामना टाय होणार का? आणि यस विजय बाईज ने विजय झालाय. चार विकेट गमावून 43 धावा धाव फलकावर. या सामन्याचा मानकरी ठरतोय विजय वाघमारे. 7 चेंडू 3 षटकार 1 चौकारांसहित 23 धावांची बहारदार खेळी.